कसं काय यवतमाळकर? यवतमाळ नवरात्री फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात फेमस आहे. यवतमाळला तशी स्वतःची ओळख नसली तरी क्राईम आणि नवरात्र म्हटलं तर पूर्ण भारतात दुसऱ्या नंबरवर लागतो. आणि हो, आम्ही यवतमाळच्या लोकांनी संस्कृती, परंपरा आणि नवरात्री जपली आहे. कारण कार्टून सारख्या मूर्त्या बनवण्याच्या काळात आज सुद्धा आमच्या यवतमाळचे मूर्तिकार आई जगदंबेची जिवंत मूर्ती उभारतात. फक्त मूर्तीच नाही तर आमचं डेकोरेशन सुद्धा भारी असतं राव. असं पाहिलं तर यवतमाळात असंख्य मंडळ आहेत, सगळे एकापेक्षा एक मोठे, पण कमी वर्षात आपला डंका वाजवणारा या मंडळाबद्दल तुम्हाला माहित आहे का? चला मी सांगतो. आणि या मंडळाचं नाव आहे श्री महाछत्रपती शिवराय मंडळ. हार्डली 10 ते 12 वर्ष झाली असावी या मंडळाला सुरू होऊन, पण यवतमाळच्या आईनंतर जर सगळ्यात जास्त प्रथम दर्शनाची ओढ असते तर ती याच मंडळाची. शिवराय मंडळाचे प्रथम दर्शन सोहळा कोल्ड प्लेच्या कॉन्सर्ट पेक्षा जास्त भव्य असते. आता मागच्या वर्षीचीच गोष्ट घेऊन घ्या, असं प्रथम दर्शन यवतमाळ मध्ये याआधी कधीच झालं नव्हतं आणि हीच गोष्ट शिवराय मंडळाला वेगळी बनवते. तुम्हाला तर माहितच असेल, मागच्या वर्षी तुळजापूरच्या आई भवानीचं गेटचं डेकोरेशन होतं, त्याआधी तिरुपती बालाजीचं डेकोरेशन होतं, तर यवतमाळ नवरात्री 2025चं डेकोरेशन काय? तर यवतमाळकर या वर्षी आहे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिरचं डेकोरेशन, ज्याचं डेकोरेशन जय्यत चालू आहे. मीच नाही तर पूर्ण यवतमाळ आणि यवतमाळ नवरात्रीचे फॅन्स या मंडळाच्या प्रथम दर्शनाची वाट पाहत आहे. तर काय राहील इंटरेस्टिंग, नक्कीच पाहूया. तर हा आहे यवतमाळ नवरात्री मंडळ सिरीजचा पहिला एपिसोड. तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि हो, कमेंट बॉक्स मध्ये शिवराय दुर्गोत्सव मंडळाला टॅग करायला विसरू नका. तुम्ही आणि मी पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोड मध्ये. जय माता दी.